नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता अर्जुन हा प्रियाची चौकशी करतो आणि त्यानंतर आता जे सायकोलॉजिस्ट आलेले असतात ते अर्जुनला रिपोर्ट बनवून देतात। पण रिपोर्टमध्ये आता रविराज काकांना अशी काही गडबड वाटते की त्यानंतर ते मधुभाऊंना भेटून हकीकत काय आहे हे जाणून घेणंच हुशारीचं काम समजतात। आणि मग आता रविराज काका हे मधुभाऊंना जाऊन भेटतात आणि तिथे त्यांना समजतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे। मग आता प्रिया जर खरी तन्वी नाही आहे तर मग खरी तन्वी कोण हे रविराज काकांना समजणार का नाही हे सगळंच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आता सायकोलॉजिस्ट प्रियाने जी काही कबुली जबाब दिला आहे त्यावरती काय तिला रिपोर्ट बनवून देणार, तुम्हाला काय वाटतं, सगळं काही आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओ हा खूप जास्त मनोरंजक इंटरेस्टिंग असणार आहे। मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे। चला तर मग आता सुरुवात करू आपल्या आजच्या इंटरेस्टिंग आणि मनोरंजक भागाला। तर आता आपण पाहतो की इकडे चैतन्यने सगळी तयारी करून ठेवलेली असते सायकोलॉजिस्ट आणि रविराज काका येण्यासाठी। आणि आता सायकोलॉजिस्ट, रविराज काका, प्रिया सगळेजण आलेले सुद्धा असतात। त्यानंतर आता अर्जुनने प्रियाची चौकशी करायला सुरुवात ही केलेली असते। आता अर्जुन हा प्रियाला प्रश्न विचारत असतो, प्रिया उत्तरं देत असते। तर आता इकडे जे मध्ये सायकोलॉजिस्ट बसलेले असतात ते प्रियाचे हावभाव, प्रियाची बॉडी लँग्वेज, प्रियाची बोलण्याची पद्धत, प्रियाचा टोन सगळं काही अगदी व्यवस्थित निरखून पारखून बघून घेत असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीची नोंद हे ते सायकोलॉजिस्ट हे त्यांच्या वहीमध्ये खाली बघून करत असतात। आता इकडे अर्जुन हा प्रियाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे तू जे कोर्टात स्टेटमेंट दिलं होतंस अगदी तेच तसंच्या तसं स्टेटमेंट मला तुझं हवं आहे, सो तू विचार कर, नीट आठव आणि मला स्टेटमेंट सगळंच्या सगळं सांग। आता मात्र प्रियाला स्टेटमेंट पूर्ण तसंच सांगता येत नसतं, कारण अर्थात स्टेटमेंटमध्ये तफावत असते आणि ती चिडून काहीतरी बडबडायला लागते आणि म्हणते की मला हे एवढंच आठवतं आहे। त्यानंतर आता लगेचच रविराज सर हे तिला सांगत असतात की शांत हो तन्वी, उत्तरं शांतपणे दे, चिडू नकोस। तर बरोबर आता लगेचच अर्जुन म्हणतो की मला जी चौकशी करायची आहे ती करून झाली आहे। त्याबरोबर पुन्हा एकदा सायकोलॉजिस्ट हे अर्जुनला विचारतात, अर्जुन तुला जर काही पुन्हा विचारायचं असेल तर तू विचारून घेऊ शकतोस। त्यावर अर्जुन सांगतो, नाही सर, झाली आहे सगळी चौकशी। मग आता लगेचच सायकोलॉजिस्ट म्हणायला लागतात की ठीक आहे, मग याच्यावरती आता मी रिपोर्ट तयार करतो। अर्जुन सायकोलॉजिस्टना विचारतो, सर मला हा रिपोर्ट कधीपर्यंत मिळेल? त्यावर सायकोलॉजिस्ट अर्जुनला सांगत असतात की मी लवकरात लवकर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। त्याबरोबर लगेच आता रविराज काका म्हणत असतात की माझी अशी इच्छा आहे की यातली एक कॉपी मला सुद्धा मिळायला हवी। त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे सर, तुम्ही एक कॉपी ॲडव्होकेट रविराजांना सुद्धा देऊन टाका। त्यावर लगेचच आता ते हो चालेल, मी रिपोर्ट तयार झाले की एक कॉपी तुम्हाला आणि एक कॉपी रविराजांना नक्की पाठवेन असं म्हणत ते तिकडनं निघून जातात। आता इकडे लगेचच सायकोलॉजिस्ट हे सुद्धा म्हणायला लागतात की मी पूर्ण प्रयत्न करेन की तुम्हाला रिपोर्ट्स लवकर मिळतील। आता ते जात असताना चैतन्य त्यांना बाहेर जाऊन थांबवतो आणि सर तुम्हाला काय वाटतं या मुलीच्या स्टेटमेंटबद्दल असं विचारतो। त्याबरोबर ते सायकोलॉजिस्ट सांगतात की चैतन्य गडकरी काय आहे ना, मी तुम्हाला असंच नाही सांगू शकत, मला आता मी जे मुद्दे काढून घेतलेत ते सगळे व्यवस्थित डीप स्टडी करावे लागतील, त्यानंतरच मला तुम्हाला व्यवस्थित रिपोर्ट बनवून देता येतील। त्यावर लगेच चैतन्य त्यांना म्हणतो, हो हो सर, नक्की। आणि मग लगेचच आता ते तिकडनं निघून गेलेले असतात। आता खरं तर चैतन्य यामध्ये इतका जास्त इंटरेस्ट घेतोय कारण तो अर्जुनचा असिस्टंट तर आहेच, पण त्याचबरोबर प्रिया ही साक्षीची मैत्रीण आहे आणि प्रिया ही साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि साक्षीने चैतन्याला तर फसवलं आहेच, पण त्यांचा जो मित्र होता त्याने सुद्धा साक्षीमुळेच आत्महत्या केली होती। आणि त्यामुळे आता चैतन्याला साक्षीला खरी अद्दल घडवायची आहे, पण साक्षीला अद्दल तेव्हाच घडू शकते जेव्हा इथे
प्रियाचं खरं स्टेटमेंट सगळ्यांच्या समोर येईल, कारण जेव्हा प्रियाचं स्टेटमेंट खरं सगळ्यांसमोर येईल तेव्हा सगळ्यांसमोर ही गोष्ट क्लिअर होईल की मधुभाऊने खून केला नाही आहे, तर खून हा साक्षी शिखरेने केलेला आहे. तर आता इकडे चैतन्य म्हणून एवढी सगळी घाई करत आहे की जेणेकरून प्रियाचं स्टेटमेंट समोर यावं आणि साक्षी कायमची तुरुंगात जावी, कारण साक्षीमुळे त्याची आणि अर्जुनची चांगली मैत्रीसुद्धा तुटत आली होती आणि त्याला साक्षीमुळे खूप त्रास झाला आहे. तर आता दुसरीकडे अर्जुन हा म्हणत असतो, एकदा का आपल्याला सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट मिळाले की मग प्रियाला कोर्टासमोर आणि घरातल्यासमोर खोटारडी ठरवणं आपल्याला फार अवघड जाणार नाही. आणि एकदा का प्रियाचा खरा चेहरा घरच्यांसमोर आला की मग आपलं सगळं काम हे अगदी सोपं होऊन जाईल. त्याबरोबर लगेचच आता चैतन्यसुद्धा म्हणायला लागतो, हो अर्जुन, अगदी बरोबर बोलतोयस तू. आणि त्या साक्षी शिखरेला कायमची अद्दल घडेल. तिने आजपर्यंत खूप वाईट गोष्टी केल्या आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि वाईट गोष्ट म्हणजे ती आपल्या मित्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. तिच्यामुळेच आपल्या मित्राने जीव दिलाय. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, चैतन्य, विसरलेलो नाही आहे मी ही गोष्ट, व्यवस्थित लक्षात आहे. साक्षीला तर अद्दल मी घडवणारच. आता अर्जुन हा रिपोर्ट येण्याचीच वाट पाहत असतो. 2 दिवस उलटून गेलेले असतात आणि आता अर्जुनच्या हातामध्ये रिपोर्ट्स आलेले असतात. आता रविराज काकांनासुद्धा सायकोलॉजिस्टने एक रिपोर्टची कॉपी पाठवलेली असते. तर रिपोर्ट बघून रविराज काकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर दुसरीकडे आता प्रियाला मात्र माहीत नसतं की आपले रिपोर्ट्स नेमके काय आलेत काय नाही. त्यामुळे प्रियाला खूप जास्त काळजी वाटत असते की काय आलं असेल रिपोर्टमध्ये. त्या सायकोलॉजिस्टने माझ्या मनातलं खरं ओळखलं असेल का, की मी सीताफीने सायकोलॉजिस्टलासुद्धा गंडवलं असेल. पण तो शेवटी काहीही झालं तरी सायकोलॉजिस्ट आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना घोळात घेणं मला जरा अवघडच गेलं होतं. सगळं कसं व्यवस्थित झालं असेल ना काय, असे वेगवेगळे विविध विचार प्रियाच्या मनामध्ये सतत सुरू असतात. आता प्रिया रविराज काकांना कॉल करते आणि रिपोर्टबद्दल विचारत असते. पण रविराज काकांनीसुद्धा रिपोर्ट व्यवस्थित पाहिलेले नसल्याकारणामुळे ते सांगतात की बाळा, मी अजून रिपोर्ट पाहिलेले नाही आहेत. काळजी करू नको, तू खरं बोलली आहेस ना, मग तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. हो बाबा, असं म्हणत प्रिया फोन कट करते. आता ती विचार करते, ह्या किल्लेदारकडून सुद्धा मला काही माहिती मिळाली नाही. तर दुसरीकडे आता रविराज काका हे प्रियाचे रिपोर्ट बघायला व्यवस्थित बसलेले असतात. आता पूर्ण मन एकाग्र करून ते रिपोर्ट चेक करत असतात. तर दुसरीकडे प्रिया ही विचार करत असते की माझ्या रिपोर्ट्समध्ये असं काहीही सापडायला नको ज्याने मी अडचणीत येईल. कारण जर माझं सत्य सगळ्यांच्या समोर आलं किंवा माझ्या ज्या काही मी दिलेली आहे कबुली जबाब त्यामध्ये काही तफावत सापडली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. आणि तो म्हणजे असा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जेलमध्ये जावं लागेल, कारण मला वाचवणारं कोणीसुद्धा नाही आहे. जर माझी स्टेटमेंट खरी सगळ्यांसमोर आली तर मी खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा सगळ्यांना समजून जाईल आणि मग साक्षीलासुद्धा अटक होईल आणि त्यामुळे मला तो महिपत काही सोडणार नाही आणि नागोबासुद्धा सोडणार नाही, कारण त्याला प्रॉपर्टी मिळणार नाही. काहीही झालं तरी माझं स्टेटमेंट कोणाच्याही समोर येता कामा नये. आता या गोष्टीची काळजी तिला वाटत असते आणि ती आता त्याचा विचार करत असते. तर दुसरीकडे चैतन्य हा अर्जुनला सांगत असतो, अर्जुन, मी सुद्धा रिपोर्ट व्यवस्थित पाहिलेत आणि रिपोर्टमध्ये ही गोष्ट अगदी व्यवस्थित क्लिअर झाली आहे की प्रियाचं स्टेटमेंट हे पूर्णपणे खोटं आहे. कारण प्रियाने ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं त्यावेळेस तिची भरपूर वेळा बोलण्यामध्ये गफलत होत होती, गडबड होत होती. ती एक वाक्य जे सांगत होती ते दुसऱ्या वेळेस बोलताना त्याच्यामध्ये बरेचसे फेरफार करत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने खून पाहिला होता आणि तरीसुद्धा तिला तिच्या बारीक डिटेल्स सांगता येत नव्हत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायकोलॉजिस्टनी ही गोष्ट मेन्शन केली आहे की प्रियाने ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं त्यावेळेस ती थोडीफार घाबरत होती माझ्याकडे बघून आणि ती मुद्दामून जोरजोरात बोलत होती, जेणेकरून तिला असं वाटत होतं की आपण जर जोरात ओरडून बोललो तर आपला मुद्दा सिद्ध होईल. तिने कांगावा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. अर्जुन म्हणत असतो, मला माहीत होतं ह्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिस्ट नक्की नोटीस करणार. चैतन्य, काय असतं ना, जी व्यक्ती ज्या गोष्टीमध्ये स्पेशालिस्ट असते ना, जर तिच्याकडून काम करून घेतलं तर काम नक्की परफेक्ट होतं. त्यावर सायली म्हणते, अहो सर, म्हणजे मराठी भाषेमध्ये सोनाराच्या हातून कान टोचून घेणं. त्यावर अर्जुन म्हणतो, व्हॉट? त्यावर सायली म्हणते, हो, सोनाराच्या हातून कान टोचून घेणं. त्यावर अर्जुन म्हणतो, ते जे काही असेल. चैतन्य, आता आपल्याला आणखीन एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे.
त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन मला माहीत आहे आणि त्या कामाची सुरुवात मी पहिलीच केली आहे. त्याबरोबर लगेचच अर्जुन त्याला विचारतो काय. त्यावर चैतन्य सांगत असतो, मी प्रियाच्या आत्ताच्या स्टेटमेंटमधली आणि तिच्या कोर्टातल्या स्टेटमेंटमधली तफावत शोधतोय, जेणेकरून आपल्याला कोर्टासमोर सगळे मुद्दे व्यवस्थित सिक्रेट करून सांगता येतील की प्रियाच्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांमध्ये काय काय फेरफार झालेले आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो, दॅट्स ग्रेट, एक नंबर काम केलं आहे चैतन्य. पण त्याबरोबर आणखीन एक काम कर, ते म्हणजे आपल्याला कोर्टाची आता लवकरात लवकरची तारीख मागवून घ्यायची आहे. कोर्टाची तारीख मागवून घे, पण एक गोष्ट या सगळ्यामध्ये लक्षात ठेव की या गोष्टीची थोडीशी सुद्धा कल्पना रविराज काका सिनियरला म्हणजेच रविराजला किंवा प्रियाला किंवा त्या ॲडव्होकेट दामिनी देशमुखला लागली नाही पाहिजे. कानोकान खबर नको होऊ देऊस त्यांना. त्यावर लगेच चैतन्य म्हणतो, ठीक आहे अर्जुन, मी लगेचच कामाला लागतो. त्यावर अर्जुन त्याला सांगतो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे अशी की आपण आत्तापर्यंत प्रियाच्या आणि साक्षीच्या बाबतीतले जे काही प्रूफ गोळा केलेत आणि जी काही प्रूफ चेन बनवली आहे तीसुद्धा पुन्हा एकदा रिचेक कर. त्यामध्ये काही काही गडबड तर होत नाही आहे ना, ह्याची खात्री करून घे. कारण आत्ता येणाऱ्या इयरिंगमध्ये आपल्याला कोर्टात ती प्रूफ चेनसुद्धा सगळ्यांच्या समोर दाखवायची आहे. आपल्याला ह्या येणाऱ्या तारखेला मधुभाऊंना निर्दोष सोडवायचं आहे आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा घडवून आणायची. त्यावर लगेचच चैतन्य म्हणायला लागतो की मी कामाला ताबडतोब लागतो. मलासुद्धा खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होताना लवकरात लवकर पाहायचं आहे अर्जुन. त्यानंतर आता लगेचच इकडे रविराज काकांना रिपोर्ट पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. कारण त्या रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं की मिस तन्वी किल्लेदार उर्फ प्रिया मधुकर यांच्या स्टेटमेंटमध्ये बरीचशी तफावत आहे. यांनी जे स्टेटमेंट दिलं त्यामध्ये खूप गडबड आहे. त्यामुळे त्यांचं स्टेटमेंट हे खोटं आहे. कारण त्यांनी ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं त्यावेळेस ना त्यांची बॉडी लँग्वेज स्टेबल होती, ना त्यांची मेंटल हेल्थ स्टेबल होती, और ना त्या चांगल्या व्यवस्थित बोलत होत्या. त्यांचा आय कॉन्टॅक्टसुद्धा बरोबर नव्हता. ज्यावेळेस व्यक्ती खरं बोलते त्यावेळेस तिचा आय कॉन्टॅक्ट हा स्ट्रॉंग असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर आता मात्र इकडे रविराज काका विचार करतात की मला एकदा मधुभाऊंना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे. तर दुसरीकडे आता मधुभाऊ हे सायलीचा फोटो बघत बसलेले असतात आणि ते म्हणत असतात, साऊ बाळा, माझ्यामुळे तुला खरंच किती त्रास होत आहे, किती काय तुला माझ्यामुळे सहन करावं लागतं आहे. सासरकडच्यांचे टोमणे सहन करावे लागतात, त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. जावे बापूंनासुद्धा माझ्यामुळे किती अडचणी येतात. माझ्यामुळे तुमच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. एकदाची ही केस संपू देत आणि माझी मुलगी कायमची मोकळी होऊ देत, असं मत मधुभाऊंचं असतं. तर आता लगेचच रविराज काका विचार करतात की मला मधुभाऊंना ताबडतोब गाठलं पाहिजे. आणि रविराज काका हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आता ते थेट मधुभाऊंच्या खोलीत येतात. आता इकडे रविराज काका हे असे अचानक आलेले पाहून मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो. मधुभाऊ हे ताबडतोब उठून उभे राहतात. बिचारे मधुभाऊ थोडे घाबरलेलेच असतात. मग लगेच रविराज काका हे मधुभाऊंना सांगतात, रिलॅक्स रिलॅक्स मधुभाऊ, मी फक्त इकडे तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. मला ना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही मला त्यांची उत्तरं द्या शांतपणे, बास, मला एवढंच हवं आहे. मधुभाऊ म्हणतात, विचारा ना तुम्ही, तुम्हाला केस संबंधी काही विचारायचं आहे का मला. त्याबरोबर लगेचच आता मधुभाऊंना रविराज काका सांगायला लागतात की नाही नाही, तसं काही नाही आहे, मला केस संबंधित काही नाही बोलायचं, मला तुमच्याबरोबर तन्वीबद्दल थोडं बोलायचं आहे. त्याबरोबर आपण आतमध्ये बसून बोलूयात का, असं रविराज काका मधुभाऊंना विचारतात. मधुभाऊ हो हो या ना, माफ करा, ते राहूनच गेलं असं म्हणतात. आणि मग आता दोघंजणं बसलेले असतात. आता मधुभाऊंना रविराज काका विचारतो की मला सांगा, प्रियाचा म्हणजेच तन्वीचा स्वभाव आश्रमात कसा होता, ती आश्रमात मुलांबरोबर किंवा इतर म्हाताऱ्या व्यक्तींबरोबर कशी वागायची. त्यावर मधुभाऊ म्हणतात, मी तुम्हाला कितीही खरं सांगितलं तरी पटणार नाही, तरीसुद्धा सांगतो. प्रिया आश्रमातल्या मुलांबरोबर कधीच चांगलं वागली नाही, त्यांच्याशी कधी धड बोलली नाही, त्यांना कधी प्रेमाने काही खायला प्यायला आणलं नाही, किंवा कधी आश्रमात घर खर्चासाठी आम्ही सगळे 2-2 हजार रुपये द्यायचो राशन वगैरे भरण्यासाठी, पण तिने कधी तेही दिलं नाही. सगळं काही माझी साऊ करायची. साऊ खर्च भागवण्यासाठी नोकरी करायला लागली अर्जुन सरांच्याच ऑफिसमध्ये आणि तिथेच त्यांची ओळख झाली. आणि मग तिथेच त्यांना मला वकील म्हणून घ्यावं असं सुद्धा साऊला सुचलं. मी खरं सांगतो. या सगळ्यामध्ये आता मात्र रविराज काका पुढे त्यांना प्रश्न विचारतात की आणि सायलीबद्दल तुम्ही एवढं सांगताय, मग सायली ही तुम्हाला कशी आणि कुठे भेटली होती. मग मधुभाऊ सायली त्यांना कशी भेटली हे सांगायला लागतात. आणि मग लगेचच आता पुढे रविराज काका तुम्हाला प्रिया म्हणजेच तन्वी कशी सापडली हे विचारतात. त्यावर मधुभाऊ म्हणतात की तिला एका बाईने माझ्याकडे आणून सोडलं होतं.
आता ज्यावेळेस हे सगळं काही रविराज काका ऐकतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की सायली ज्या ठिकाणी मधुभाऊंना सापडली होती खरं तर त्या ठिकाणी म्हणजेच त्या ठिकाणापासून अगदी 15-20 मिनटाच्या किंवा त्याहून थोड्याफार अंतराच्या ठिकाणी त्यांचा आणि प्रतिमा आत्याचा अपघात झाला होता आणि ते दोघं तिथे पडले होते आणि सायली रडत रडत तिकडनं निघून गेली होती याचा अर्थ. मग प्रिया ही मी त्या ठिकाणी होते असं कसं काय सांगते. आता मात्र मधुभाऊ आणि रविराज काका ज्यावेळेस एकमेकाबरोबर संभाषण करतात त्यावेळेस त्या दोघांच्याही लक्षात ही गोष्ट आलेली असते की आता प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. मग आता रविराज काकांना हा प्रश्न पडलेला आहे की खरी तन्वी कोण आहे आणि त्याचबरोबर सायकोलॉजिस्टने जो काही रिपोर्ट दिलेला आहे त्यानंतर आता ही गोष्ट सिद्ध झाली आहे की प्रिया ही खोटं बोलते, ती खोटारडी आहे आणि तिचं स्टेटमेंट साफ खोटं आहे. आता सायली ही खरी तन्वी आहे ही गोष्ट जरी रविराज काकांना अजून कळलेली नसली तरी प्रिया ही खरी तन्वी नाही आहे ही गोष्ट मात्र रविराज काकांना कळलेली आहे आणि त्याचबरोबर तिचं कोर्टातलं स्टेटमेंटसुद्धा खोटं आहे हे सुद्धा सायकोलॉजिस्टच्या रिपोर्टमध्ये प्रूफ झालेलं आहे. त्यामुळे आता पाहताच आपल्याला ही गोष्ट तर नक्कीच कळते की प्रिया ही आता सगळीकडूनच गोत्यात आलेली आहे आणि आता तिची चांगलीच कोंडी झालेली आहे, कोंडमाऱ्यात अडकली आहे ती. आणि आता प्रिया या सगळ्यातून कशी सुटणार की अर्जुन तिला या सगळ्यातच कायमची अडकवणार आणि जेलमध्ये घालवणार. तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करत चला. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.